हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यश प्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज आपण प्रोबॅबिलिटी हा मॅथमॅटिक्स फर्स्टमधील 5th नंबरचा चॅप्टर पाहणार आहोत आणि हा सर्वात इंटरेस्टिंग आणि सर्वात इझी चॅप्टर आहे. मित्रांनो, सर्वात स्कोरिंग एक्झाममध्ये गेल्याच्या नंतर कोणत्याही मुलांना हा चॅप्टर इझी जाणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, जास्तीत जास्त मुलं पत्ते खेळतात, बरोबर आहे. तर त्यांना माहिती आहे, किंवा लुडो खेळता तुम्ही, माहिती आहे. ठीक आहे, लुडो जास्तीत जास्त लुडो खेळतात. तर तेच आपल्याला आज इथे लुडो वगैरे पत्ते हे शिकायचं आहे आपल्याला प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमध्ये. ठीक आहे मित्रांनो, किंवा तुम्ही चीट खेळलेले असतील बघा, की एखाद्या वेगवेगळ्या चीटवर आपले नावं टाकायचे आणि रॅन्डमली ती चीट आपण म्हणजे उचलायची आणि त्यामध्ये कुणाचं नाव येतं ते पाहत होत आपण. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. तर त्या दैनंदिन जीवनातल्याच गोष्टी आज आपल्याला इथे शिकायच्या आहे. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे मित्रांनो हा प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर. तर बघा, या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचे आहेत, कोणकोणते पॉईंट डिस्कस करायचे आहेत ते पाहूयात. प्रोबॅबिलिटीचं इंट्रोडक्शन पाहायचं आहे. नंतर रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय आणि त्याचे आउटकम हे पाहायचे आहेत. सॅम्पल स्पेस आणि इव्हेंट पाहायचा आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट, ह्या गोष्टी, ह्या 4 गोष्टी इथे आपल्याला शिकायच्या आहेत या चॅप्टरमध्ये. ठीक आहे मित्रांनो, खूप इझी चॅप्टर आहे. तर बघा, इथे एक आपल्याला स्टडी लेट्स डिस्कस याच्याविषयी आपण डिस्कस करूया मित्रांनो. इथे काय दिलेलं आहे बघा. टीचर काय म्हणतो, फ्रेंड्स दिस बॉक्स कंटेन्स फोल्डेड चीट्स. टीचर विद्यार्थ्यांना म्हणतो की मित्रांनो, या एक बॉक्स घेतो, त्या बॉक्समध्ये एकाने फोल्डेड चीट्स आहेत, त्याच्यामध्ये फोल्ड करून ठेवलेल्या चीट्स आहेत. ठीक आहे, आणि त्या चीट्सवर वेगवेगळे नावं दिलेले आहेत. ठीक आहे, द नंबर ऑफ चीट्स इज एक्झॅक्टली द सेम ॲज द नंबर ऑफ स्टुडंट इन आवर क्लास. म्हणजे त्या चीटमध्ये त्या चीट किती आहेत, जेवढे विद्यार्थी आहेत क्लासमध्ये तेवढ्याच चीट आहेत असं त्या टीचरनं सांगितलेलं आहे. ईच चीट म्हणजे चिठ्ठी, माहिती आहे ना तुम्हाला मित्रांनो. ठीक आहे, ईच स्टुडंट शुड पिक वन चीट, आणि प्रत्येक स्टुडंटला सांगितलेलं आहे की एक चीट तुम्ही उचला. नेम ऑफ डिफरंट प्लांट्स आर रिटन ऑन दिस चीट्स, आणि त्या चीटवर काय केलेलं आहे, वेगवेगळे नावं लिहिलेले आहेत. किंवा तुम्ही काय करू शकता, क्रिकेट प्रेमी, जास्तीत जास्त मुलं क्रिकेट प्रेमी आहेत, तर तुम्ही क्रिकेटरचे नावं लिहा. ठीक आहे, एका क्लासमध्ये समजा 30 संख्या आहे, 30 चीट मी तयार केलेल्या आहेत आणि प्रत्येक चीटवर काय केलेलं आहे, वेगवेगळ्या क्रिकेटरचे नावं लिहिलेले आहेत. भारतीय क्रिकेटर वगैरे सर्वच, ऑस्ट्रेलिया वगैरे सगळे देशांच्या चीटवर त्या नावं लिहिलेले आहेत क्रिकेटरचे. ठीक आहे, आणि नो 2 चीट्स बिअर द सेम नेम ऑफ द प्लांट. इथं प्लांटचे नावं लिहिलेले, तिथं मी तुम्हाला सांगतो की तुम्ही क्रिकेटरचे नावं लिहा. आणि कोणत्या चीटवर सेम नाव, म्हणजे आता सचिन तेंडुलकर आहे, तर एका चीटवर सचिन तेंडुलकर असेल तर पुन्हा दुसऱ्या चीटवर ते सचिन तेंडुलकर नाव येता कामा नाही. म्हणजे सेम नाव एका चीटवर, म्हणजे 2 चीटवर सेम नाव येता कामा नाही. ठीक आहे, लेट अस सी हू गेट द चीट हॅव्हिंग द नेम बासिल. इथं प्लांटचं नाव दिलेलं आहे. मी सांगतो की एखादी चीट आहे, त्या चीटवर आपण धोनी, ठीक आहे, महेंद्रसिंग धोनी आहे. ठीक आहे, तर महेंद्रसिंग धोनीचं नाव कोणत्या चीटवर आहे हे आपल्याला रॅन्डमली उचलायचं आहे. ठीक आहे, अशा 30 चीट दिलेल्या आहेत. 30 चीटवर वेगवेगळ्या क्रिकेटरचे मला नावं दिलेले आहेत. ठीक आहे, त्यापैकी मला एक चीट ओपन करायची आहे आणि त्या चीटवर की महेंद्रसिंग धोनीचं नाव येतं का ते पाहायचं आहे. ठीक आहे, मेक अ लाईन इन ऑर्डर ऑफ युअर रोल नंबर, आणि टीचरनं काय केलं, रोल नंबरनुसार लाईन तयार केलेली आहे. नो वन विल अनफोल्ड द चीट अंटिल द लास्ट स्टुडंट टेक हिज चीट, आणि कोणीही अनफोल्ड करणार नाही चीट. एक लाईन तयार केलेली आहे, प्रत्येकाला एक 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 चीट दिलेली आहे, ती चीट अनफोल्ड करायची नाही, म्हणजे पाहायचं नाही त्या चीटवर कोणाचं नाव आहे ते. ठीक आहे, चीट फोल्डेडमध्येच राहू द्या, आणि प्रत्येक स्टुडंटला रोल नंबरनुसार लाईन लावलेली आहे मी. अरुणा जी मुलगी आहे, अरुणा, ती काय म्हणते, सर आय एम द फर्स्ट वन इन अ लाईन. मी लाईन मध्ये फर्स्ट आहे, बट आय डू नॉट वॉन्ट टू पिक अ चीट फर्स्ट. परंतु मला पहिल्यांदा ती चीट उघडायची नाहीये. ॲज द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग बासिल, इथे बासिल ऐवजी मी काय घेतो, धोनीचं नाव घेतोय, कारण आपण काय करतोय, क्रिकेटरचे नाव घेतोय. ठीक आहे, धोनी चीट फ्रॉम ऑल चीट इज व्हेरी लो, की धोनीचं नाव येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. का? कारण ती फर्स्ट स्टुडंट आहे, आणि फर्स्ट स्टुडंट आहे, टोटल नंबर ऑफ स्टुडंट 30 आहेत.
30 स्टुडंट आहेत, 30 चीट वाटलेले आहेत आणि ती जी अरुणा आहे, अरुणा म्हणते की मी पहिले चीट फोल्ड करणार नाही, घेणार नाही. कशामुळे? कारण अरुणाची पॉसिबिलिटी कमी होणार आहे. कारण जे 30 चीट आहेत, 30 चीट पैकी एका चीटमध्ये धोनीचं नाव असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे अरुणाची पॉसिबिलिटी कमी असणार आहे. जेव्हा एखाद्या 5 स्टुडंटने पाहिलं, ठीक आहे, 1 2 3 4 5 स्टुडंटने चीट फोल्ड करून पाहिली, अनफोल्ड करून पाहिली आणि 5ही स्टुडंटला धोनीचं नाव भेटलेलं नाही, महेंद्रसिंग धोनीचं. ठीक आहे, आणि त्यानंतर 6 नंबरच्या स्टुडंट आहे. ठीक आहे, तर 6 नंबरच्या स्टुडंटला अनफोल्ड करायचे आहे, तेव्हा किती चीट बाकी रिमेनिंग राहिलेले आहेत? 25 चीट रिमेनिंग राहिलेले आहेत. बरोबर आहे, म्हणजे 25 पैकी एका चीटवर धोनीचं नाव असणार आहे. कारण पहिल्या 5 जणांच्या चीटवर धोनीचं नाव आलेलं नाहीये. ठीक आहे, म्हणजे रिमेनिंग 25 पैकी धोनीचं नाव येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे पॉसिबिलिटी काय झालेली आहे? 5 नंबरच्या स्टुडंटला किंवा 6 नंबरच्या स्टुडंटला पॉसिबिलिटी काय झालेली? जास्त झालेली आहे. कारण 25 चीट पैकी एका चीटमधून धोनीचं नाव काढायचं आहे. आणि अरुणा जी आहे, अरुणा फर्स्ट नंबरला आहे, तर अरुणाला 30 चीट पैकी एका चीटवरून नाव काढायचं आहे, एका चीटमधील नाव काढायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे अरुणाची पॉसिबिलिटी काय आहे? कमी आहे. अरुणाची पॉसिबिलिटी काय आहे? कमी आहे. त्यामुळे अरुणा काय म्हणते की सर मी पहिल्यांदा चीट ओपन करणार नाही, पहिल्यांदा त्या बॉक्समधील चीट घेणार नाही. त्यानंतर झरीना काय म्हणते? झरीना एकदम लास्टची स्टुडंट आहे. ठीक आहे, आता बॉक्स ठेवलेला आहे सरांनी आणि लाईनमध्ये मुलांना उभं केलेलं आहे. प्रत्येकाने यायचं आणि चीट पाहायची. ठीक आहे, आता प्रत्येक जण येत आहे, चीट पाहत आहे. झरीना एकदम शेवटला आहे आणि आता झरीना शेवटला आहे, तर पहिले 29 स्टुडंट येऊन चीट पाहून जाणार आहेत. बरोबर आहे, 30 स्टुडंट आहेत, 29 स्टुडंट येऊन पाहून जाणार आहेत. तर मे बी 29 स्टुडंट जे आहेत त्यांच्यापैकीच एकाला धोनीचं नाव भेटू शकतो. बरोबर आहे, धोनीचं एकालाच, त्यांच्यापैकी एकाला नाव भेटू शकतं. म्हणजे झरीना शेवटी आहे, म्हणजे झरीनाची पण पॉसिबिलिटी काय आहे? खूप कमी आहे. ठीक आहे, झरीनाची पण पॉसिबिलिटी काय? खूप कमी आहे. म्हणून बघा, सर आय एम द लास्ट स्टुडंट इन द रो. झरीना म्हणते मी रो मधील शेवटची स्टुडंट आहे. आय डू नॉट वॉन्ट टू पिक द चीट ॲट द लास्ट. मला शेवटी चीट ओपन करायची नाहीये. ॲज द चीट कंटेनिंग द नेम धोनी, इथं काय घेतोय आपण? धोनी विल बी मोस्ट लाईकली टू बी पिक्ड अप बाय समवन एल्स बिफोर माय टर्न. म्हणजे माझा टर्न यायच्या अगोदरच कोणीतरी अगोदर ती चीट ओपन करू शकतं. कारण 29 स्टुडंट आहेत अगोदर. बरोबर आहे, 29 पैकी एकाला भेटू शकते मे बी, म्हणून तिची पॉसिबिलिटी, तिला भेटण्याची शक्यता काय आहे? कमी आहे. म्हणून काय सांगतात? द फर्स्ट अँड द लास्ट स्टुडंट फील दॅट फॉर ईच ऑफ देम पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग द चीट हॅव्हिंग द नेम धोनी इज व्हेरी लो. द अबोव कन्व्हर्जेशन इंडिकेट दॅट थिंकिंग ऑफ लेस ऑर मोर पॉसिबिलिटी. याच्यामध्ये काय तुम्ही डिस्कस केलेलं आहे की लेस पॉसिबिलिटी काय असू शकते आणि मोर पॉसिबिलिटी काय असू शकते, हे तुम्ही डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, जेव्हा 6 नंबरच्या स्टुडंटची पॉसिबिलिटी जास्त असू शकते. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू फर्स्ट नंबरचा. ठीक आहे, तर या प्रकारे आपण पाहिलेलं आहे. तर लेस पॉसिबिलिटी आणि मोर पॉसिबिलिटी हे टर्म पाहिलेले आहेत डिस्कस. ठीक आहे, वी यूज द फॉलोइंग वर्ड्स टू एक्सप्रेस द पॉसिबिलिटी इन आवर डेली कन्व्हर्सेशन. आपल्या डेली कन्व्हर्सेशन मध्ये हे वर्ड आपण यूज करतो बघा. प्रोबेबल किंवा मे बी, शक्यता, मे बी. ठीक आहे, आता तुम्ही पाहू शकता, मे आय कम इन सर. आपण काय म्हणतो? मे आय कम इन सर. मे आय कम इन सर म्हणजे मी आत येऊ शकतो का सर? माय कम इन सर असं नसतं बरं का मित्रांनो. आपण काय म्हणतो? माय कम इन सर. हे रॉंग आहे. ठीक आहे, हे रॉंग आहे. मे आय कम इन सर म्हणजे मी आत येऊ शकतो का सर? ठीक आहे, ती पॉसिबिलिटी आहे. मे आय कम इन, मी आत येऊ शकतो का? मे बी सरांनी जर अलो केलं तर येऊ शकता, सरांनी अलो नाही केलं तर येऊ नाही शकत. ठीक आहे, म्हणजे ती काय आहे? शक्यता आहे. पॉसिबिलिटी म्हणजे काय आहे? शक्यता आहे. तर या असे वर्ड आपण वापरतो. मे बी, इम्पॉसिबल म्हणजे अशक्य, किंवा शुअर शक्य आहे, किंवा नियरली जवळपास, किंवा 50-50 चान्सेस. ठीक आहे, हे काय आहेत? हे डेली यूज मध्ये आपण पॉसिबिलिटीचे शब्द वापरतो. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये काही त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द प्रिडिक्शन. प्रिडिक्शन म्हणजे काय असतं? भाकीत आपण प्रिडिक्शन दाखवतो बघा. तुम्ही याच्यामध्ये पाहिलं असेल, पुणे वेधशाळेने प्रिडिक्शन भाकीत दाखवलेलं आहे की आज पाऊस पडणार आहे, शक्यता सांगितलेली आहे. ठीक आहे,
म्हणजे पॉसिबिलिटी सांगितलेली आहे की 100% पाऊस पडणार आहे हे सांगितलेलं नाही. ठीक आहे, शक्यता आहे, प्रिडिक्शन आहे. ठीक आहे, पॉसिबिलिटी फॉर द फ्युचर म्हणजे पुढच्या फ्युचरसाठी शक्यता सांगितलेली असते. बघा, मोस्ट प्रॉबेबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे, म्हणजे मोस्ट प्रॉबेबली शक्यता आहे, जास्तीत जास्त शक्यता, मोस्ट प्रॉबेबली म्हणजे जास्तीत जास्त शक्यता आहे की आजपासून पावसाला सुरुवात होईल. ठीक आहे, शक्यता आहे सांगितलंय, होणारच असं नाही सांगितलं. ठीक आहे, शक्यता आहे. किंवा द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज, इन्फ्लेशन म्हणजे काय, इन्फ्लेशन लाईकली टू राईज, वाढत आहे इन्फ्लेशन. ठीक आहे, महागाई. त्यानंतर इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच, इम्पॉसिबल आहे. ठीक आहे, इम्पॉसिबल म्हणजे काय, शक्यच नाही इंडियन क्रिकेट टीमला डिफीट करणं, हरवणं पुढच्या मॅच मध्ये. त्यानंतर बघा, आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास, मला 100% शुअरली गेट म्हणजे इथे पॉसिबिलिटी खूप जास्त आहे, शक्यता आहे की मला फर्स्ट क्लासच भेटेल. ठीक आहे, देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ पोलिओ इन्फेक्शन इफ अ चाइल्ड इज गिवन द पोलिओ व्हॅक्सिन इन टाइम, जर मुलाला म्हणजे चाइल्डला एखाद्या पोलिओ व्हॅक्सिन जर टाइमला दिली तर पोलिओ होण्याची शक्यता खूप कमी आहे. नो पॉसिबिलिटी म्हणजे पोलिओ होणारच नाही असं आहे. ठीक आहे, तर या प्रकारे आपण हे यूज करू शकतो वर्ड. ठीक आहे, बघा मित्रांनो, ऍडजॉइनिंग द पिक्चर शोज अ टॉस बिफोर अ क्रिकेट मॅच, व्हॉट आर द पॉसिबिलिटी. बघा, इथे एखादा अंपायर दिलेला आहे आणि इथे 2 कॅप्टन दिलेले आहेत. ठीक आहे, क्रिकेट टीमचे. ठीक आहे, आणि टॉस करायला सांगितलेलं आहे मित्रांनो. टॉस केल्याच्या नंतर बघा, तुमच्याकडे रुपया आहे, याच्यामध्ये हेड आणि टेल. ठीक आहे, हेड आणि टेल, याला हेड म्हणतो आपण आणि याला टेल म्हणतो. ठीक आहे, जर 1 रुपया टॉस केला, मी 1 कॉइन टॉस केला, 1 कॉइन टॉस केल्याच्या नंतर पॉसिबिलिटीज काय आहेत, शक्यता काय आहेत मित्रांनो, एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. काय पॉसिबिलिटी आहे, एक तर एच फॉर हेड किंवा काय पडणार आहे, टेल पडणार आहे. हेड किंवा टेल पडू शकतं. त्यानंतर बघा, रॅन्डम एक्सपेरिमेंट आपल्याला पाहिजेत. हे बघा, त्यानंतर हे इथे पाहू शकता पॉसिबिलिटीज काय काय आहेत. जेव्हा लेट ईच स्टुडंट इन द क्लास टॉस अ कॉइन वन्स, व्हॉट यू विल गेट. ठीक आहे, प्रत्येक स्टुडंटनं काय केलेलं आहे, क्लासमध्ये कॉइन टॉस केलेला आहे, तर तुम्हाला हेड आणि टेल किती भेटणार आहेत हे विचारलेलं आहे त्याने. ठीक आहे, हेड किंवा टेल, जेवढे नंबर ऑफ स्टुडंट असतील तेवढे हेड आणि टेलची बेरीज असेल, हेड आणि टेल पडण्याची. ठीक आहे, समजा 30 स्टुडंट आहेत, 30 स्टुडंटने 30 स्टुडंटनी कॉइन टॉस केला, कॉइन टॉस केल्याच्या नंतर 16 स्टुडंटला हेड पडलेला आहे, 16 स्टुडंटला हेड पडलेला आहे आणि 14 स्टुडंटला टेल पडलेला आहे. ठीक आहे, मी 16 + 14 काय येणार आहे, 30 स्टुडंट, नंबर ऑफ स्टुडंट येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पॉसिबिलिटीज, आस्क ईच स्टुडंट टू टॉस द सेम कॉइन ट्वाइस, प्रत्येक स्टुडंटला सांगा की एकच कॉइन 2 वेळा टॉस करा, सेम कॉइन. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज, काय पॉसिबिलिटीज येतील. बघा, जर 2 कॉइन टॉस केले, 2 कॉइन टॉस केल्याच्या नंतर पॉसिबिलिटीज काय येतात हे बघा, एक तर दोन्ही कॉइन हेड हेड येऊ शकतात, किंवा एक कॉइन हेड एक कॉइन टेल येऊ शकतो, किंवा एक कॉइन टेल एक कॉइन हेड येऊ शकतो, किंवा दोन्ही कॉइन टेल टेल येऊ शकतात. ठीक आहे, दोन्ही कॉइन टेल टेल येऊ शकतात. त्यानंतर ऍक्टिव्हिटी 3 आहेत बघा, आस्क ईच स्टुडंट टू टॉस अ सेम कॉइन टॉइस दॅट आर पॉसिबल. हे ठीक आहे, त्यानंतर बघा, ईच ऑफ द पॉसिबल रिझल्ट आर थ्रोइंग अ डाईस. ठीक आहे, आता एक डाईस आहे मित्रांनो, एक डाईस मी थ्रो केला. ठीक आहे, वरती थ्रो, तुम्ही लुडो खेळला असेल बघा, लुडो खेळते वेळेस तुम्ही पाहिला असेल डाईस, तो डाईस प्रत्येक वेळेस पडतो आणि त्या डाईसवर नंबर असतात बघा मित्रांनो. ते डाईस बघा, डाईस कसा असतो, हा क्युबिक शेपचा असतो. ठीक आहे, डाईस क्युबिक शेपचा असतो आणि प्रत्येकावर काय असतो, नंबर असतं, 1 2 3 4 5 6 या प्रकारे नंबर असतात. ठीक आहे, डाईसवर नंबर असतात. तर 1 2 3 4 5 6, जर डाईस मी थ्रोन केला, ठीक आहे, वरती फेकल्याच्या नंतर येणारी पॉसिबिलिटी काय असू शकते, एक तर 1 नंबर येऊ शकतो, 2 3 4 5 6 यापैकी कोणताही एक नंबर येऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, हे समजलं असेल.
त्यानंतर आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट पाहायचे. रॅन्डम एक्सपेरिमेंट करत असतो बघा, वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतो. ठीक आहे, तुम्ही कधी पाहिलं असेल एक्सपेरिमेंट केलेला, की समजा मी काय करतो, एखादं तुम्ही हे पाहिलं असेल, किचन तयार करायचं असेल कशाने तरी, ठीक आहे, वाळू सिमेंट वगैरे हे वापरून एखादं किचन तयार करायचं आहे, मी तो एक रॅन्डम एक्सपेरिमेंट करतोय, ते किचन तयार होऊ शकतं, न होऊ शकतं. ठीक आहे, त्या प्रकारेच असे रॅन्डम एक्सपेरिमेंट पाहायचे आपल्याला इथे. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट आर नोन इन ॲडव्हान्स बट नन ऑफ देम कॅन बी प्रिडिक्टेड with certainty and there is equal possibility for each result is known as random experiment. बघा, मी किचन तयार करायचं आहे, तर एक तर होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत, हे रिझल्ट मला माहिती आहे, हो किंवा नाही. ठीक आहे, पण मी तरी तयार करत आहे. तसे रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये काय असतं, की रिझल्ट अगोदरच मला माहिती असतो. ठीक आहे, मी टॉस करत आहे, कॉइन टॉस करत आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे मी कॉइन टॉस करत आहे. त्या कॉइन टॉस केल्याच्या नंतर मला ऑलरेडी रिझल्ट माहिती आहे की एक तर हेड येणार किंवा टेल येणार. बरोबर आहे, एक कॉइन टॉस केला मी मित्रांनो, तर मला माहिती आहे की एक तर हेड येऊ शकतो किंवा टेल येऊ शकतो, म्हणजे मला रिझल्ट माहिती आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट आर नोन इन ॲडव्हान्स बट नन ऑफ देम कॅन बी प्रिडिक्टेड विथ सर्टन्टी. परंतु मी 100% सांगू शकतो का भाकीत, की बाबा हेडच येणार आहे किंवा टेलच येणार आहे? नाही, प्रिडिक्ट करू शकत नाही भाकीत. अँड देर इज इक्वल पॉसिबिलिटी ऑफ ईच रिझल्ट, आणि दोन्ही रिझल्टची इक्वल पॉसिबिलिटी असू शकते, हेड येण्याची, टेल येण्याची. ठीक आहे, आणि ईच रिझल्ट इज नोन ॲज रॅन्डम एक्सपेरिमेंट. त्यालाच काय म्हणतो आपण, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल रॅन्डम एक्सपेरिमेंट बघा, टॉसिंग अ कॉइन टॉस करणं, किंवा थ्रोईंग अ डाय, किंवा एखादा डाय थ्रो करायचा. ठीक आहे, डाय थ्रो केल्याच्या नंतर 1 2 3 4 5 6 हे रिझल्ट मला माहिती आहेत की 1 2 3 4 5 6 यापैकीच एखादा नंबर येणार आहे, पण मी 100% भाकीत सांगू शकत नाही की 3 नंबर येणार आहे का 4 नंबर येणार आहे. किंवा बघा, पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ सेट ऑफ कार्ड्स बिअरिंग अ नंबर 1 to 50. एका कार्डवर नंबर आहेत 1 ते 50 यापैकी एक कार्ड मला उचलायचं आहे. ठीक आहे, तर त्यावरला मला माहिती आहे की 1 ते 50 मधीलच कोणता तरी एक अंक येणार आहे. रिझल्ट मला माहिती आहे 1 2 3 4 5 यापैकी 1 2 3 4 5 ते 50 यापर्यंत कोणता तरी एक अंक येणार आहे. म्हणजे मला रिझल्ट माहिती आहे, परंतु कोणता रिझल्ट येणार आहे ते माहिती नाहीये. किंवा बघा, पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स. आता पॅक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स हे तुम्ही नक्कीच शिकले असाल, हे किंवा खेळले असाल मित्रांनो. ठीक आहे, पत्त्यांचा खेळ खेळला असेल, बरोबर आहे, आणि त्यामुळे भरपूर मुलांनी मार पण खाल्ला असेल आईवडिलांचा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय असतात, 52 कार्ड्स असतात मित्रांनो, 52 पत्ते पाहिले असतील ना. ठीक आहे, पत्ते डायमंड वगैरे हे 4 कलरचे असतात, ते तुम्ही पाहिलेले असताल. ठीक आहे, किंग क्वीन एस हे पाहिलेलं असेल ना, एक्का एस मीन्स एक्का, क्वीन, तर जोकर हे आपण पाहिलेले आहे ना. ठीक आहे, तर हे आपल्याला पूर्ण गोष्टी शिकायच्या आहेत इथे. ठीक आहे, आता बघा आउटकम्स, याच्यामध्ये आउटकम काय येतात ते पाहायचे. आता आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे, तर रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये काय आउटकम येतात बघा. रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम, म्हणजे जो रिझल्ट येतो त्यालाच काय म्हणतात, आउटकम. रॅन्डम एक्सपेरिमेंटचा एक्झाम मध्ये एखाद्या वेळेस हे विचारू शकतात बरं का मित्रांनो. द रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज, ठीक आहे, आउटकम म्हणतात त्याला. काय म्हणतात, आउटकम म्हणतात. ठीक आहे, ही डेफिनेशन लक्षात राहू द्या. And random experiment of tossing a coin, there are only 2 outcomes. बघा, एक रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, टॉसिंग अ कॉइन टॉस करण्याचा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. तर त्याचे आउटकम काय येतील मित्रांनो, 2 आउटकम येतील, एक तर हेड किंवा टेल. बघा, हेड और टेल, बघा हेड किंवा टेल हे दोनच आउटकम येणार आहे. त्यानंतर दुसरा रॅन्डम एक्सपेरिमेंट मी घेतो, इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ थ्रोईंग अ डाय थ्रो करतोय. देर आर 6 आउटकम्स, किती, 6 आउटकम येतात. कारण काय आहे, एक तर 1 2 3 4 5 और 6 यापैकी कोणताही एक अंक येऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही लुडो खेळला असेल. ठीक आहे, लुडो मध्ये कधी मला 6 तर पडतच नाहीत. ठीक आहे, तुम्ही कधी खेळला असाल म्हणजे 6 पडतात खूप कमी वेळा. ठीक आहे, पॉसिबिलिटी कमी असते मला तर, म्हणजे 1 2 3 4 5 6 यापैकी कोणताही एक येऊ शकतो. त्यानंतर बघा, in a random experiment of picking a card bearing a number from 1 to 50, there are 50 आउटकम. किती असणार आहेत आउटकम, 50 आउटकम असणार आहेत. त्यानंतर बघा, a card is drawn randomly
फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड देर आर 52 कार्ड्स इन अ पॅक ॲज शोन इन बिलो. 52 कार्ड्स असतात, म्हणजे आउटकम काय असणार आहेत मित्रांनो, 52 आउटकम असणार आहे. तर तुम्ही आता हे कार्ड्स पाहिलेले असतील, ठीक आहे, ज्यांनी खेळलेले आहेत त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बघा, जे टोटल कार्ड असतात ते असतात 52 कार्ड असतात मित्रांनो. ते 52 कार्ड कसे डिफरन्शिएट करतात, 26 त्यापैकी रेड कार्ड असतात, 26 लाल कलरचे कार्ड असतात आणि 26 ब्लॅक कलरचे कार्ड असतात. 26 काय असतात, ब्लॅक कलरचे कार्ड असतात. जे 26 रेड कलरचे कार्ड असतात त्यांच्यावर हर्ट आणि डायमंड सिम्बॉल असतो. हर्ट आणि डायमंडचा काय असतो, हर्टचा, त्यापैकी 26 मधील 13 कार्ड्सवर हर्टचा सिम्बॉल असतो आणि 13 कार्डवर डायमंडचा सिम्बॉल असतो. ठीक आहे, 13 हर्ट कार्ड असतात आणि 13 डायमंड कार्ड असतात. त्यानंतर बघा 13 क्लब कार्ड असतात, 13 क्लब कार्ड आणि 13 स्पेस कार्ड असतात या 26 ब्लॅक कार्ड मध्ये. बघा 13 हर्ट कार्ड, 13 डायमंड कार्ड, 13 क्लब कार्ड आणि 13 स्पेस कार्ड. ठीक आहे, समजलं असेल मित्रांनो. त्यानंतर बघा आता हे जे 13 हर्ट कार्ड आहेत मित्रांनो, हे 13 हर्ट कार्ड, हे यांचे बघा, हे 13 जे हर्ट कार्ड असतात ते कसे असतात, एक असतो बघा या 13 हर्ट कार्ड मध्ये, एक असतो किंग, दुसरा असतो क्वीन, दुसरा क्वीन, नंतर जॅक. ठीक आहे, आपण जे आपण गावठी लँग्वेज मध्ये जोकर म्हणतो ते जॅक. त्यानंतर असतं 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1 नसतं, 1 ऐवजी असतं एस, ए सीई, त्यालाच आपण एक्का म्हणतो. ठीक आहे, ए सीई. ठीक आहे, हे 13 हर्ट कार्ड असतात. सेम जे 13 हर्ट कार्ड आहे तसेच 13 डायमंड कार्ड, किंग, क्वीन, जॅक, 10, 9, 8, 7, 5, 4, 3, 2, एस हे असतात. त्याप्रमाणे 13 क्लब मध्ये सेम किंग, क्वीन, जॅक, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि एस येतं. त्यानंतर पुन्हा 13 स्पेड कार्ड आहे, त्यांच्यामध्ये किंग, क्वीन, जॅक, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि एस येऊन जातो. ठीक आहे मित्रांनो, समजलं. आता याच्यामध्ये जे किंग, क्वीन आणि जॅक असतात मित्रांनो, किंग, क्वीन, जॅक, हे किंग, क्वीन, जॅकला आपण फेस कार्ड म्हणतो. काय म्हणतो, या किंग, क्वीन, जॅकला फेस कार्ड, फेस कार्ड. ठीक आहे, तर मित्रांनो टोटल 52 कार्ड पैकी किती फेस कार्ड असतील, बघा इथे 3 फेस कार्ड, किंग, क्वीन, जॅक, इथे 3, इथे 3, इथे 3, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 12 फेस कार्ड असतात. फेस कार्ड किती असतात मित्रांनो, 12 फेस कार्ड असतात. एका जर मी विचारलं एस किती असतात, एस इथे 1 2 3 4, 4 एस असतात. हे एस फेस कार्ड नसतं मित्रांनो, एस फेस कार्ड नसतं. किंग, क्वीन, जॅक हे काय असतात, फेस कार्ड असतात, बाकी एस नसतं फेस कार्ड. जर मी इथं 10 चे किती पत्ते असतात विचारलं तर किती येतील, 10 इथे हर्ट मध्ये एक, डायमंड, क्लब आणि स्पेस मध्ये एक, म्हणजे 4 10, 4 9, 4 8 येणार आहेत, 7 4 येणार आहेत, 6 4, 5 4, 4 4 वेळा, 3 3 ज्याचा 3 ज्या पत्त्यावर 3चा नंबर असतो असे किती पत्ते असणार आहेत, 4, किंवा 2चा नंबर असणारे किती असणार आहेत, 4 असणार आहेत. त्याच्यामध्ये एक हर्ट कार्ड असणार आहे, एक डायमंड, एक क्लब आणि एक स्पेस कार्ड असणार आहे. ठीक आहे, हे समजलं असेल. तर पाहूया, बघा इथे दिलेलं आहे, बघा, इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड देर आर 4 सेट्स नेमली हर्ट, डायमंड, क्लब अँड स्पेड. इन ईच सेट देर आर 13 कार्ड्स. प्रत्येक सेट मध्ये 13 कार्ड असतात. किंग, क्वीन, जॅक, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 अँड एस. ठीक आहे, किंग, क्वीन अँड जॅक आर नोन ॲज फेस कार्ड. त्यांना काय म्हणतो आपण, फेस कार्ड म्हणतो. ईच पॅक ऑफ कार्ड देर आर 4 किंग कार्ड्स, 4 कार्ड्स ऑफ किंग, 4 कार्ड्स ऑफ किंग, 4 कार्ड्स ऑफ किंग, क्वीन अँड 4 कार्ड्स ऑफ जॅक. ठीक आहे, प्रत्येकाचे 4 कार्ड असतात, म्हणजे 10 टोटल फेस कार्ड किती आहेत, 12 आहेत. टोटल फेस कार्ड 12 आहेत. तर इथे एस जो आहे, एकाचे 4 पत्ते आपल्याला दाखवलेले आहेत. या प्रकारचे असतात मित्रांनो एकाचे पत्ते. तुम्ही जर पाहिले असतील तर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, एस ऑफ स्पेड त्याला काय म्हणतात, एस ऑफ स्पेड, एस ऑफ हर्ट, एस ऑफ क्लब आणि एस ऑफ डायमंड म्हणतात. ठीक आहे,
हे समजलं असेल तर पुढे पाहूया. पुढे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो इक्वली लाईकली आउटकम्स. ठीक आहे, इक्वली लाईकली आउटकम्स हे पाहायचं आहे आणि त्यानंतर बाकी जो प्रॅक्टिस सेट 5.1 आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहायचा आहे. बघा, इन अ डाय इफ अ डाय इज थ्रोन एनी ऑफ द नंबर फ्रॉम 1 2 3 4 5 6 मे अपीअर ऑन द अप्पर फेस. जेव्हा आपण डाय थ्रो केला मित्रांनो, डाय थ्रो केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की 1 2 3 4 5 6 पैकी एखादा कोणताही नंबर फॉर्म होऊ शकतो अप्पर फेसवर. ठीक आहे, इट मीन्स दॅट ईच नंबर इज इक्वली लाईकली टू ऑकर. म्हणजे तुम्ही सांगू शकता की प्रत्येक नंबर इक्वली येऊ शकतो. ठीक आहे ना. However, if a die is formed that a particular face come up most often, then that die is biased. ठीक आहे, बायस म्हणजे तो डाय फिक्स केलेला आहे की एखाद्या वेळेस डाय थ्रो केल्याच्या नंतर बरोबर 5 नंबरच खूप वेळा जर येत असेल तर तो डाय काहीतरी फिक्स केलेला आहे, त्या डायला काहीतरी केलेलं असेल आणि तो डाय बायस्ड असतो असं आपण म्हणू शकतो. इन दिस केस द आउटकम्स आर नॉट लाईकली टू ऑकर इक्वली. मग त्यावेळेस आउटकम इक्वली ऑकर होणार आहेत का? नाही होणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, हिअर वी अज्युम दॅट ऑब्जेक्ट्स युज्ड फॉर रॅन्डम एक्सपेरिमेंट आर फेअर अँड अनबायस्ड. तर रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये इथे आपण अज्युम करूया की ऑब्जेक्ट जे असतील ते फेअर अँड अनबायस्ड असतील. म्हणजे ते फेअर असतील की तिथे कुठेही आपण काही बायस वगैरे करणार नाहीत त्यांना. म्हणजे एक प्रकारचे आपण म्हणतो ना चिडकी खाणं वगैरे, तसं काही करणार नाहीये. ठीक आहे ना. इथे त्यानंतर बघा, a given number of outcomes are said to be equally likely if none of them occurs in preference to other. For example, if a coin is tossed, possibility of getting head or tail are equal असते. A die having a number from 1 to 6 on the different faces is thrown, check the possibility of getting one of the number. ठीक आहे, तर पॉसिबिलिटी तुम्ही चेक करू शकता. हिअर ऑल द आउटकम्स आर इक्वली लाईकली. ठीक आहे, इथे सर्व आउटकम काय आहेत? इक्वली लाईकली आहे. ठीक आहे, यानंतरचं जे प्रॅक्टिस सेट 5.1 आहे मित्रांनो, खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे जर समजलं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.1 खूप इझी जाणार आहे मित्रांनो. आणि हा पूर्ण चॅप्टरच प्रोबॅबिलिटी खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप सोपा आहे, खूप खूप सोपा आहे मित्रांनो. म्हणजे मी म्हणेल की मॅथमॅटिक्स फर्स्ट आणि मॅथमॅटिक्स सेकंड मधील प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर सर्वात इझी चॅप्टर आहे आणि सर्वात स्कोरिंग चॅप्टर आहे. कितीही गधा मुलगा आणला, गधा म्हणणार नाही मी त्यांना, की कितीही म्हणजे ज्यांना न समजणार, दुसरा चॅप्टर समजणार नाही असा विद्यार्थी आणला, त्याही विद्यार्थ्याला समजेल. म्हणजे जर 5वीचा विद्यार्थी जरी इथे आणला आणि तर 5वीच्या विद्यार्थ्याला जरी विचारलं तरी त्याला समजेल असा चॅप्टर हा आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ आपण नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये 5.1 डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.